स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल द ट्रॅव्हलरमध्ये। आज आपण खंडोबा माळ लोहगावमधील खंडोबा डोंगराला ट्रॅव्हल करणार आहोत। या डोंगरावर मस्तपैकी ट्रेक करून निसर्गाचा आनंदही घेता येईल। यावर ब्लॉग आपण नंतर काहीतरी करूया, परंतु आज आपण या मंदिराचा इतिहास, तेथील परिसरातील विकास कसा झाला याबाबत माहिती जाणून घेणार आहोत। खंडोबा मंदिर हे लोहगाव विमानतळापासून फक्त 2.5 किलोमीटर अंतरावर आहे। मंदिराच्या काही पायऱ्या चढून आल्यानंतर डाव्या बाजूला छोटंसं परंतु सुंदर असं महादेवाचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे। या ठिकाणी योगायोगाने आपले मित्र खंडराय भक्त नवनाथ खांदवे भेटलेले। खंडराय भक्त मी यासाठी बोलतोय की नवनाथ न चुकता दर रविवारी खंडोबाच्या दर्शनाला येत असतो। नवनाथ किती वर्ष झाले दर्शनाला येतोय? मी 28 वर्ष झालं खंडोबाच्या दर्शनाला। तर 28 वर्ष रेग्युलर दर्शनाला येणं ही सोपी गोष्ट नाही। मग 28 वर्ष झालं तू दर्शनाला येतो, ह्या पायऱ्या किती सांगता येईल का तुला? या सगळ्या पायऱ्या 325 आहे बघा, म्हणजे ह्या पायऱ्या सुद्धा नवनाथनी मोजलेल्या आहे। तर ह्या एकूण 325 पायऱ्या आहेत। देवदर्शनाला जाण्यासाठी तुम्हाला खालूपासून 325 पायऱ्या चढून गेल्यावर तुम्हाला देवदर्शन वरती घडणारच आहे। काय बोलायचं का? हे मंदिर लय पुरातन आहे, याचा इतिहास कोणाला सांगता येत नाही। हे शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या काळातलं मंदिर आहे। बर, धन्यवाद नवनाथ माहिती दिल्याबद्दल। लोहगावमधील डोंगराला खंडोबा डोंगर असेही म्हटले जाते। या मंदिराचा इतिहास फारसा कोणाला माहिती नाही, परंतु मंदिराचं बांधकाम जडणघडण या शैलीवरून हे मंदिर शिवकालीन आहे असं समजते। तर आपल्यासोबत आहे संतोष खांदवे। तर या मंदिराविषयी अण्णा काय सांगशील तू? लोहगाव ग्रामस्थांचं आराध्य कुलदैवत खंडोबाराय आणि खंडोबारायासाठी जेजुरीला जाणं येणं होत नाही। त्यानिमित्ताने या खंडोबा माळावरती पुरातन मंदिर बांधलेले आहे। दर्शनासाठी आतमध्ये जाऊन 4-5 फूट खोल उतरून दर्शन घेतलं जातं। खंडोबा डोंगर हा श्री क्षेत्र लोहगाव, श्री क्षेत्र चरवली या दोन गावांच्या पूर्व पश्चिम बाजूला पसरलेला आहे। या डोंगराचा आकार जसा माणूस कुशीवर झोपलेला आहे असाच दिसतो। तसेच या मंदिराचं हा समोर दिसणारा तुकाई माता हा सर्वात उंच भाग असून डोंगराचा सेंटर पॉईंट सुद्धा आहे। तिथे पूर्वी तुकाई मातेचे मंदिर होतं। त्या मंदिराची पडझड झाल्यानंतर ती तुकाई मातेची मूर्ती ह्या खंडोबा मंदिरात आणून स्थापित केली गेली आहे। खाली असलेल्या टाक्याबद्दल असं सांगण्यात येत आहे की ह्या टाक्याचे बांधकाम खोदून हेच दगडाचा वापर मंदिरासाठी केलेला आहे। मंदिराचा इतिहास तुकाराम महाराजांच्या काळातला असावा। तुकाराम महाराजांना इथेच खंडेरायाची प्रेरणा भेटली असावी आणि त्यांनी खंडेरायाचा अभंग इथे रचला असावा। जेजुरीचा खंडोबा हे कुलदैवत असलेल्या लोहगावमधील प्रत्येक नवीन लग्न झालेल्या जोडपाला जेजुरी अगोदर ह्या खंडोबा मंदिरावर येऊन खंडोबाचे दर्शन घ्यावे लागते आणि ही लोहगावची परंपरा आहे। खंडेराय हे महादेवाचे अवतार असल्यामुळे इथेही मंदिराबाहेर आपल्याला नंदीचं दर्शन मिळेल। तर आपल्यासोबत आज आहे खंडेराय सेवा ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, त्यासोबतच सर्व सभासद। तर त्यांच्याकडून आपण मंदिराचा विकास कसा झाला ती माहिती जाणून घेऊया। श्री क्षेत्र लोहगाव येथील खंडोबा माळ खंडोबा मंदिरामध्ये आमचे खांदे कुटुंबीय व कैलासवासी खंडराय भक्त कैलासवासी भानदास काशीद हे दररोज आम्ही दिवाबत्ती व पूजासाठी येत असे। कालांतराने लाईटची सोय नसल्याने खंडराय भक्त काशीद यांनी स्वखर्चाने लाईटचे काम पूर्ण करून दिले। अण्णा तुम्हाला काय सांगता येईल? सुरुवातीच्या काळाला मंदिराचा कळस हा गोल घुमट्यासारखा होता। कालांतराने तो जीर्ण झाल्यामुळे खंडोबा माळेतील खांदे कुटुंबियाकडनं त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला। जालिंदर तुम्हाला काय सांगता येईल तरी जनरली काय? गाव दरवेळी आपल्या इथं गावातल्या पूजाला आरत्या उपस्थित सर्व गावकरी उपस्थित असतात, म्हणजे मोठ्या प्रमाणात लोकांची असते उपस्थिती। तर अध्यक्ष खंडेराय ट्रस्टचे अध्यक्ष वसंतबापू खांदे हे सुद्धा सांगतील आपल्याला। लोहगावमधील उद्योजक व्यापारी पप्पू शेठ अगरवाल
यांनी सिमेंट कॉन्क्रीट पायऱ्याचे काम करून दिले. साधारणतः याला 25 वर्ष पूर्ण झाली. सुनील बबन मास्तर खांदवे यांनी स्ट्रीट लाईटचं काम करून दिलं. इथे एकही झाड नव्हतं. 2008 पासनं जे भक्त फिरायला यायचे, लोहगावमधले नागरिक जे फिरायला यायचे, त्यांनी झाडं लावून आता सध्या मंदिर परिसरामध्ये 1700 ते 1800 झाडं आहेत आणि त्यांना टँकरने पाणी देण्यात येत आहे. खंडोबा डोंगरावर खरी वृक्ष लागवडीची सुरुवात स्वर्गीय अर्जुन मारुती मोजे, रेशमशेठ अग्रवाल आणि चिमन कृष्ण खांदवे यांनी केलेले आहे. तर आपल्या पाठीमागे जे वडाचं वृक्ष दिसते हे त्यांनी त्या काळात लावलेलं आहे. श्री क्षेत्र खंडोबा डोंगर या ठिकाणी जे झाडं लावले त्या ठिकाणी पाण्याचा संपूर्ण सोय ती श्री वसंतबाबू खांदवे यांनी स्वतःच्या बोरवेलमधून पूर्ण पाईपलाईनचा स्वतः खर्च केला. तसेच विजय मोजे, जालिंदर मोजे, दत्तात्रय खांदवे, मोहन पेटे आणि 10वी बॅच 1986ची यांनी मंदिराचा परिसर आणि सर्व ग्रामस्थ लोकांनी या मंदिराचा पूर्ण विकास कामामध्ये सर्वांचा मोलाचा वाटा आहे. ह्या पोल जो लावलेला इथं त्या पोलच्या संदर्भात कोणी काय मदत केलेली, त्यांचं काय? शर्मा हे व्हीपीचे कोणते शर्मा आहेत त्यांनी या पोलचं काम करून दिले. कायमस्वरूपी याच्यावरती ध्वज आपण लावतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त लोक ग्रामस्थ नाहीत परंतु बाहेरून लोक, बाहेरच्या परिसरात लोकांनी सुद्धा खूप मोठी मदत केलेली आहे. कारण त्यांना पण काहीतरी जागृत देवस्थानचा अनुभव आल्यामुळेच त्यांनी मदत केलेली असावी. कॅमेऱ्याचे पण आशिक बापू. कॅमेराचं काय? कॅमेराचा आशिक बापू यांनी खंडोबा ट्रस्टला बसवून दिलं. बरं. आता पुढे आपण मंगेश कुंभारकडे जाऊया. हे तरुण सगळे झाडांच्या माध्यमातून एक सर्व एकत्रित आले आणि त्यांनी येथे खंडेराय सेवा ट्रस्टची स्थापना केली. त्या ट्रस्टच्या माध्यमातून शेड उभारणी, रंगकाम, झाडे लावणे, पाण्याच्या टाक्या बसवणे असं वेगवेगळे विविध प्रकारचे काम करण्यात आले. शेड उभारणीबाबत मी ऐकलेले, मला वाटतं ते अण्णा स्पष्ट व्यवस्थित सांगतील. अण्णा, शेड उभारणीसाठी या कार्यकर्त्यांनी भक्तांनी सांगता येईल का काय कसं घेतल्यासाठी? संचालक मंडळ यांनी अतिशय कष्ट करून या ठिकाणी पत्रे, लोखंड, ब्लॉक जे जे काही या ठिकाणी शेड उभारणीसाठी लागणाऱ्या वस्तू खांद्या डोक्यावरती घेऊन या ठिकाणी येऊन त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आपलं या खंडेराय सेवा ट्रस्टने. खंडेराय सेवा ट्रस्टच्या वतीने दर रविवारी खंडोबाची आरती 7:30 वाजता घेतली जाते. आरती झाल्यानंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम केला जातो. सर्वांना प्रसाद वाटप केला जातो. जर कुणाला महाआरती घ्यायची असेल तर त्यांनी ट्रस्टशी संपर्क साधावा. वर्षातून येणारी सोमवती अमावस्या मोठे उत्साहात साजरी केली जाते. देवाचे जागरण गोंधळ कार्यक्रम केला जातो. पालखी सोहळा आणि महाप्रसाद दिला जातो. सर्वसाधारणपणे 6000पेक्षा जास्त भाविक दर्शनाला येऊन जातात. तर आपल्याला खंडेराय सेवा ट्रस्ट हे सगळं सभासद आहे. यांनीच मंदिराची इथे जे कायापालट झालेला आहे तो यांचं खूप मोठं योगदान आहे. याशिवाय खंडेराय ट्रस्टच्या वतीने दिवाळी पहाट, कोजारी पौर्णिमा ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवाय सामाजिक बांधिलकी म्हणून या संस्थेच्या वतीने अनाथ वृद्धाश्रमाला मदत केली जाते. खंडोबा मंदिराविषयी आपल्याला बरीचशी माहिती व मार्गदर्शन श्री बाळासाहेब खांदवे, सकाळ प्रेस आणि आपले मोठे बंधू प्राध्यापक विजय सर निंबाळकर यांनी दिली. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. तर आपल्याला खंडेराय सेवा ट्रस्ट यांनी आज खूप छान माहिती दिलेली मंदिराविषयी. तर आपल्या युट्यूब चॅनलचं नाव द ट्रॅव्हलर. येस, जीवन असंच पाहिजे. हिंडावं, फिरावं, मस्त मजेत जगावं. येळकोट येळकोट.